मसाले वाळल्याशिवाय आपल्याला पुढचं काही सुरू पण नाही करता येणार ना काम. आता राधा गेली ते मसाले ती आलो. राधा, काय ग तू टाकलेस मसाले वाळत? नाही. का? इथे वाळत घालायचेत का? नाही, इथे गच्चीवर कुठेच नको. का पण काय झालं? मला वाटतं आपण आपल्या खोलीतच वाळत घालू. राधा, काही झालंय का परत? नाही म्हणजे मसाले उन्हात वाळवायचे असतात ना. बघू ना कसं काय करता येईल ते बघू आपण. राधा, राधा मला सांग ना प्लीज, काही झालंय का परत? अचानक मसाले खोलीत वाळत घालायची काय गरज पडली? राधा राधा प्लीज बोल, काय झालंय? तुला मसाले बनवण्याची फक्त परवानगी दिलेली आहे, नेहमीच्या कामातनं सुट्टी नाही दिली तुला. आधी नेहमीची नेमलेली कामं करायची आणि मग काय ते इतर उद्योगधंदे करायचे. नाही, एवढं काही झालेलं नाहीये. पण भावनेच्या भरात मी हे विसरलेच की मी या घरची मोलकरीण आहे. आणि मोलकरणीने तिची जागा ओळखून वागायचं असतं. राधा, असं कोणी बोललंय का तुला काही? कोण बोललं यापेक्षा काय बोललं हे महत्वाचं. आणि त्यावरून मला एवढं कळलंय की या घरचा परिसर आपण आपल्या कामासाठी वापरू शकत नाही. आणि इथे असेपर्यंत मला हे विसरून चालणार नाही. मी फक्त अनाथच नाहीये, तर या घरची मोलकरीण सुद्धा आहे. राधा प्लीज असं बोलू नकोस, प्लीज असं बोलू नकोस यार. मला माहितीये, मला समजतं हे सगळं कोण बोललं असणार. बाबा बोलले नाही, कारण ही असली भाषा फक्त तेच वापरू शकतात. इथे आल्यापासून खूप ऐकून घेतलं, खूप सहन केलं, पण आता बस झालं त्यांचं. समोरच्याला टोचून बोलल्यावर त्या व्यक्तीला कसं वाटतं ना, आता हे त्यांना कळू दे. आणि आता मीच त्यांना हे दाखवतो. थांब विराजस, जे झालं ते झालं, सोडून दे आता विषय. थांब. कुठपर्यंत विषय सोडून देऊ? कधीपर्यंत हे सगळं सहन करत बसू? अरे किती दिवस त्यांची यश भाषा सहन करायची मी? किती दिवस हा त्यांचा अपमान सहन करायचा सांग तुम्हाला? मला माहितीये आपला अपमान झाल्याशिवाय त्यांच्या घशात घास जात नाही, हे मला मान्य आहे. पण म्हणून काय त्यांचा अपमान असं सहन करत राहायचा का मी? बस झाला, बाबांचं खूप झालं आता. आता मी त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देणार म्हणजे देणारच. विराजस थांब.